महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी प्रचंड खलबते सुरू असल्याचं दिसतंय। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्राताई पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली आहे। त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला आपला उमेदवार ठरवताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीतर्फे राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे। पक्ष त्यांना राज्यसभेत पाठवू इच्छित आहे, परंतु छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यापूर्वी आपल्या पक्षासमोर दोन मुख्य अटी ठेवल्याचं समजतंय। त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या विधानसभेच्या जागेवर त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना उमेदवारी द्यावी आणि ते निवडून आल्यानंतर त्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करावा, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे। छगन भुजबळ यांच्या या दोन अटींमुळे राष्ट्रवादी समोर पेच निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्यातच भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर नव्या चर्चेला तोंड फुटले। सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी नवनीत राणा यांची धडपड सुरू असल्याची चर्चा आहे। खरे तर नवनीत राणा यांना मागच्या वेळेस भाजपतर्फे राज्यसभेची खासदारकी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उद्दे काढण्यासाठी त्यांनी महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपमधील आपल्या विरोधकांना जेरी सांडण्याची खेळी केली। त्यामुळे भाजपचे महापालिका निवडणुकीत चांगलेच नुकसान झाले। त्याचा फटका त्यांना राज्यसभेच्या उमेदवारीत बसला। आता त्या नव्याने मोर्चे बांधणी करताना दिसतायत, परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नवनीत राणांना उमेदवारी हवी असेल तर त्यांनी आधी राष्ट्रवादीमध्ये सामील व्हावे, नंतरच त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे स्पष्ट संकेत दिले आहेत। दुसरीकडे भाजपचे नेते छगन भुजबळ यांच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडण्यापेक्षा राष्ट्रवादीने ही जागा भाजपसाठी सोडावी यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।